नमस्कार मित्रांनो, माझं नाव पौर्णिमा. काही वर्षांपूर्वी माझे मालक वारले होते. मी एक विधवा बाई, पण मी गावाकडेच राहायचे. माझी एक बहीण होती बारकी, तिचं पण लग्न झालं होतं. ती शहरात तिच्या नवऱ्यासोबत राहायची. तिची 2 मुले होती. ते नवरा बायको दोघेजण कामाला जायचे, मुलं पण शाळेत जात असायची. एकदा खूप दिवसानंतर ती गावाला मला भेटायला आली होती. मला पण खूप बरं वाटलं. त्यावेळेस तिने मला विनंती केली की काही दिवस आमच्यासोबत चल, असंही तू गावाकडे एकटीच राहते. ती मला खूप विनंती करू लागली आणि तिने मला शहरात घेऊन आली. ते नवरा बायको दिवसभर कामाला जायचे. एकदा मी घरीच होते. दुपारी सगळे कामाला गेल्यानंतर मी आंघोळीला अगदी निवांत गेले. त्यावेळेस घरी कोणीतरी पार्सल घेऊन तरुण आला होता. त्या तरुणाने अचानक मला पाहिलं आणि त्याला मी खूपच आवडले. मग काय, हळूहळू त्याने माझ्याशी ओळख केली. तो मग पार्सलवाला तरुण रोज घरी यायचा आणि रोज माझ्यासोबत काय करायचा आणि कसा आनंद द्यायचा तेच मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी, जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या. चला तर मित्रांनो, कथेला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पौर्णिमा. मी साधारणतः अगदी 35 ते 38 वर्षांची एकटी बाई. माझं खूप वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. मालक ड्रायव्हर होते, मात्र काही वर्षांपूर्वी ते वारले आणि तेव्हापासून मी एकटी राहायचे. मला अगदी मूलबाळ नव्हतं, त्यामुळे मी एकटीच माझ्या माहेरी राहायचे. माझी दुसरी एक बहीण होती, माझ्यापेक्षा लहान, पण तिचं पण लग्न झालं होतं. तिला 2 मुलेसुद्धा होते. ती शहरात असायची. माझी आई थकलेली होती, मात्र भाऊ, त्याचं लग्न झालं होतं. तो आईसोबत राहायचा आणि आई पण खूप चांगली होती. मात्र सगळ्यांना माझं वाईट वाटायचं, कारण की मी एकटी आणि घरात सगळ्यात शांत स्वभावाची मी. जेवढी मी शांत होते तेवढी दिसायला पण मी अगदी सुंदर आणि देखणी होते. मला दुसऱ्या लग्नाचे खूप सगळे स्थळ आले, मात्र मला दुसरं लग्न करायचं नव्हतं. मी घरच्यांना आधीच सांगत होते, पण घरचे आणि नातेवाईक मला खूप समजावायचे की तू एकटी किती दिवस राहणार, लग्न तर करणं आवश्यकच आहे. पण मी सांगेन म्हणून विषय टाळाटाळ करत असायचे. एक दिवशी गाशीस गावामधली यात्रा होती आणि माझ्या चुलत भावाचं लग्नसुद्धा होतं. त्याच्यासाठी सगळे पाहुणे आले होते आणि माझी शहरातली ती बारकी बहीणसुद्धा मला भेटण्यासाठी आली होती. आल्यानंतर 1-2 दिवस घरातल्या कार्यक्रमात निघून गेले. जायच्या वेळेस माझी बहीण म्हटली की ताई, असंही तू दिवसभर घरी एकटीच असते, तर चल माझ्यासोबत शहरामध्ये, तिकडे तुला मी तिथेच काम बघेल आणि तिथे नोकरी पण करशील तू. मी नकोच म्हणत होते. शहरातलं वातावरण मला नाही जमायचं. त्यावेळेस तिने मला खूप विनंती केली आणि माझे बारक्या बहिणीचे नवरा, म्हणजे त्याचं नाव सुनील होतं, ते पण मला म्हटले की चला वहिनी, असंही तुम्ही इकडे काय निवांतच असता, वाटलंच तर तिथे निवांत राहावा, तुम्हाला काम पण बघेन, तेवढंच तुमच्यासाठी अगदी 4 रुपये येतील. मग मी पण विचार केला आणि असंही दिवसभर इथे एकटीच असते. रोज शेतामध्ये मी कामाला जाते आणि मिळेल ते काम करून, मजुरी करून मी घर चालवत असते आणि इथे बसून पण मला काही मिळत नाही. म्हणून मी विचार केला की जाऊ दे, आपण शहरामध्ये गेलेलं बरं. त्या दिवशी आम्ही सगळे बसमधून प्रवास करून मी माझ्या बहिणीच्या घरी आले. बहिणीचं घर अगदीच खूप लहान होतं. एक हॉल आणि एक किचन असंच, त्याच्यामध्येच बाथरूम होतं आणि ते दोघंजणं काम करायचे. रोज सकाळी 9-10 वाजता दोघंजणं घरातून बाहेर पडायचे. मुलं पण शाळेला जायचे आणि दिवसभर मी घरी एकटीच असायचे. मला सुरुवातीला 1-2 दिवस खूपच कंटाळा आला. त्या दिवशी मला जाणवत होतं की घरातील सगळे जायचे, त्यामुळे मी अंघोळीला अजिबात घाई करायची नाही आणि निवांत दुपारी अंघोळ करत असायचे. दुपारी पाणी सुटत असायचं नळाला आणि त्यावेळेस मात्र सगळं घरातील मी आवरायचे. माझ्यापुरतं स्वयंपाक करायचा. माझी बहीण म्हणायची, नको काही करत जाऊ तू,
मात्र मला पण बसून खूप कंटाळा यायचा आणि इथून घरातून बाहेरसुद्धा मी जाऊ शकत नसायचे. म्हणून मी निवांत दुपारी आंघोळ करायचं ठरवलं होतं. त्या दिवशी मला चांगलंच आठवतं आहे. दुपारी 12 ते 1 वाजले होते आणि म्हणून मग मी अंघोळीला गेले. बाहेर माझा मोबाईल होता आणि तो वाजत होता. त्यामुळे मी म्हटलं की एवढं काय कुणाचा महत्त्वाचा फोन असेल. त्यामुळे मी मोबाईलकडे लक्ष दिलं नाही आणि अंघोळीला गेले. अंघोळ करत होते. आतमध्येच अंघोळी होती रूममध्ये. तिथेच बाथरूममध्ये मी अंघोळ करत होते. मोबाईल तर माझा वाजवून बंद झाला. मात्र थोड्या वेळाने अचानक कोणीतरी घरी आलं. मला बाहेर कोणाचा तरी आवाज आला आणि कोणी रूममध्ये आहे का असं विचारण्यात आलं. मी आतूनच आवाज दिला की कोण पाहिजे. त्यावेळेस साधारणतः अगदी राकट आवाज होता. TC मधला अगदी तरुण असेल कदाचित. मी त्याला पाहिलं पण नाही. त्याच्या आवाजावरून मला समजलं. तो म्हटला की तुमचं पार्सल आलं आहे. त्याने माझ्या बारक्या बहिणीच्या नवऱ्याचं नाव सांगितलं, सुमितचं. मी म्हटलं की हो तेच घर आहे. घाईमध्ये मी तशीच आले. नुसतं अगदी मी कसा तरी घाईमध्ये तो माझा ड्रेस घातला आणि बाहेर आले. अगदी केस ओले चिंब होते आणि बाजूचा टॉवेल मी डोक्याला गुंडाळला. म्हटलं की हो ते हेच घर आहे. त्याने त्याच्या बॅगमधून पार्सल काढलं आणि पैसे. त्यावेळेस मी म्हटलं की पैसे तर नाही ठेवले. माझ्याकडे एवढे पैसेसुद्धा नव्हते. मात्र त्याच वेळेस मी मोबाईल पाहिला. त्याच्यावर माझ्या दाजींचे 4 ते 5 मिस कॉल येऊन गेले होते. लगेच मी फोन केला सुमितला. त्यावेळेस ते म्हटले की वहिनी पार्सल घेऊन एक व्यक्ती येईल. मी म्हटलं की हो आलेत ते. त्यावेळेस ते म्हटले की मी त्यांना ऑनलाईन पैसे पाठवतो, तुम्ही त्याच्याजवळचं तेवढं पार्सल घ्या. मी म्हटलं की बरं ठीक आहे. त्यावेळेस त्या तरुणाशी त्यांचं बोलणं झालं आणि फोन का उचलला नाही ते म्हटले. मी म्हटलं हो आताच अंघोळीला गेले होते आणि हे बाहेर आले मला माहितीच नाही. मोबाईल पण बाहेर होता. तर ते म्हटले की बरं असू द्या तेवढं घ्या मग. मी फोन ठेवला. त्यावेळेस तो तरुण माझ्याकडे पाहत होता. दिसायला खूपच देखणा, शहरातीलच वाटत होता मला. त्यावेळेस तो मला म्हटला की एकटेच दिसताय घरी. मी म्हटलं हो. त्यावेळेस तो मला म्हटला की नाही हो, मी खूप उशीर झाला आवाज देत होतो, पण तुम्ही काही मला आवाज दिला नाही म्हणून मी खरं घरामध्ये आलो, नाहीतर मी आलो नसतो, असा तो तरुण मला म्हटला. मी म्हटलं की असू द्या. तो मोबाईलवर पैसे येण्याची वाट पाहत होता आणि मी तिथेच उभी राहिले होते. त्यावेळेस मी म्हटलं की तुम्हाला घर कसं सापडलं. तो म्हटला की नेहमी मी इकडे येत असतो, काही ना काही साहेबांची ऑर्डर तर असतेच. मी म्हटलं की अच्छा, तुम्ही नवीन दिसताय, तुम्ही पहिल्यांदाच आलात का इकडे, असं तो तरुण मला म्हटला. मी म्हटलं हो मी शहराकडची नाही, मी गावाकडची आहे, मात्र काही दिवस आले आहे इथे. आम्ही बोलत होतो, मात्र त्याची नजर वेगळीकडेच होती. मी मात्र स्वतःला सावरत होते. नुकतीच मी आंघोळ करून आल्यामुळे माझ्यामध्ये खूपच बदल जाणवत होता त्याला आणि मी देखणी पण तेवढी दिसत होते. त्यावेळेस आम्ही बोललो आणि नंतर म्हटला की हो पैसे मिळालेत मला, आलेत मोबाईलवरती, जातो मग मी. मी म्हटलं बरं ठीक आहे. बाहेरच त्याने बाईक लावली होती. त्याने गाडी चालू केली. मात्र जाताना मी दरवाजात उभी असताना तो वळून मला पाहत होता. हळूच गालामध्ये हसला, जणू काही त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. मात्र तो बोलू शकला नाही. तो निघून गेला. मात्र मी नंतर माझ्या कामात गुंतून गेले. त्याच्यानंतर 1-2 दिवसानंतर पुन्हा तो आमच्या त्या गल्लीमध्ये येताना दिसला. त्यानंतर तो मला पाहून हसला आणि म्हटला की काय चाललं आहे. मी म्हटलं काही नाही, आहे निवांतच. घरी त्या दिवशी पण मी एकटीच होते. बोलता बोलता तो मला म्हटला की काय हो, त्या दिवशी तुम्ही मला असं का पाहत होता. ह्या ऐकून तो म्हटला की म्हणजे. मी म्हटलं की नक्की तुम्हाला काहीतरी जणू म्हणायचंच आहे, मला काहीतरी बोलायचंच आहे असंच मला वाटलं. खरं म्हणायला गेलं तर माझं पण त्याच्यावर मन आलं होतं. तो एवढा दिसायला देखणा होता, धनदाकट होता. मी पहिल्यांदाच असं कोणत्या तरी तरुणाला शहरातल्या बोलत होते, पण त्याच्यामध्ये असं काही वेगळेपणा होतं की मला तो खूपच आवडला होता. त्यावेळेस तो म्हटला नाही, खरं म्हणायचं गेलं तर आता बोलू का. मी म्हटलं की हां बोला ना. तो म्हटला की मला तुम्ही खूपच आवडला होता, तुमचा स्वभाव खूपच मला आवडला आणि तुम्ही पण, म्हणून मी तुम्हाला असं पाहत होतो.
हे ऐकून मी मात्र अगदी वेडीपिशी झाले. त्यांनी स्वतःहून हे कबूल केलं होतं की मी त्याला आवडले आहे. आम्ही बोललो. मग काय, त्याने मला नंबर दिला. मात्र आमच्या त्या गल्लीमधले शेजापाजारचे काही बायका लगेच बाहेर आमचं काय चाललं आहे हे पाहत होत्या आणि ऐकत होत्या. त्याने माझा नंबर घेतला आणि नंतर म्हटला, मी तुम्हाला फोन करेन तेव्हा बोलेन. तो तिथून निघून गेला. एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती त्याच्या बाबतीत. तिथून तो लांब गेल्यानंतर लगेच त्याने फोन केला आणि मला म्हटला की काय हो, काय चाललं आहे. आम्ही एकमेकांना बोलू लागलो. एकमेकांना अगदीच बोलून काहीच वाटत नव्हतं. असं वाटत होतं की फक्त यावं आणि तुमच्या मिठीत सामावून जावं. तो मला म्हटला की मला तुम्ही खूप आवडला. मला तर तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे. मी पण म्हटलं की मला पण तुम्ही खूप आवडला. मी पहिल्यांदाच असं काहीतरी करत होते. तसा दिसायला तो खूपच देखणा होता. तो म्हटला की बाहेर कुठेतरी जाऊया. मी म्हटलं इथे घरी तर मी तुम्हाला नाही आणू शकत, कारण की शेजापाजारच्या ओळखीच्या आहेत माझ्या बहिणीच्या आणि माझ्या बहिणीच्या नवऱ्याचे. त्यामुळे ते लगेच एकमेकाला कुजबजतील. त्याच्यातच मी वागायला खूपच चांगली आणि सुशिक्षित आहे. मला असलं अजिबात आवडत नाही. मात्र तुम्हीच पहिली व्यक्ती असाल ज्यांच्यावर माझं मन आलं आहे. त्यावेळेस तो म्हटला की एक दिवशी घरी कोणी नसताना मला फोन कर आणि त्यावेळेस मी तुला बाहेर कुठेतरी फिरायला नेतो. मी म्हटलं की हो, मला पण तुमच्यासोबत सगळं शहर पाहायचं आहे. मात्र त्याच्या मनात मला काय दाखवायचं आहे हे मात्र वेगळंच होतं. तो म्हटला की हो, आपण दिवसभर सोबतच राहू, तुला खूप आनंद मिळेल. मी म्हटलं की हो. मी पण त्याची स्वप्न पाहू लागले. मग असाच एक दिवस उजडला ज्या दिवशी घरी कोणीसुद्धा नव्हतं आणि मी एकटीच होते. त्याने मला सकाळचंच सांगितलेलं की आवरून बस. घरातील सगळे कामावर गेले. आता संध्याकाळी 5 ते 6च वाजणार होते. सगळ्यांना घराकडे यायला. मी लगेच त्याला फोन केला आणि त्याने मला म्हटला की तू थोडीशी चालत तुमच्या गल्लीपासून बाहेर ये, तिथेच मी गाडी घेऊन आहे. तो येणार म्हणून मी खूप आनंदी झाले. त्या दिवशी पहिल्यांदाच मी गाऊन घातला होता, तो पण माझ्या बहिणीचा ड्रेस. तो घातला होता मी आणि त्याची वाट पाहत होते. तो मला म्हटला की ह्या ड्रेसवर खूपच सुंदर दिसते तू. मी त्याच्या गाडीवर बसले आणि तो मला घेऊन गेला. थोडंफार आम्ही फिरलो असेल, मात्र जेवण बाहेरच केलं. तो मला म्हटला की मला आता नाही राहावत, तू माझ्या रूमवर चल. मी म्हटलं की रूमवर आणि दुसरं कोणी असेल तर? तो म्हटला कोणी नाही, मी एकटाच राहतो रूमवरती आणि माझे मित्र आहेत पण ते सगळे कामावरती गेले आहेत. मी म्हटलं की चालेल ना मग. तो मला घेऊन गेला. रूम अगदी साधी होती. आम्ही एकमेकांच्या खूपच जवळ आलो होतो. मला पण त्याच्या जवळ एक वेगळाच उभारा मिळत होता आणि वेगळाच आनंद मिळत होता. आम्ही दोघं एका रूममध्ये होतो. तो माझ्या शेजारी होता. अलगदपणे त्यांनी मनातील भावना मला सांगून टाकल्या आणि मी पण माझ्या अगदी नजरेनेच त्याला माझ्या मनातील असलेली माझी इच्छा बोलून दाखवली. अलगद आम्ही जवळ आलो होतो. तो पार्सल चं काम करणारा, तो डिलिव्हरीवाला आणि मी, आमचं प्रेम संबंध चांगलेच घट्ट होत गेले होते. एकमेकांच्या जवळ आलो आणि ओठांवर ओठ टेकले. एकमेकांच्या प्रेमात असं काही अडकून गेलो की काहीच दिसेनासं झालं. मी पण वेडीपिशी झाले आणि तो म्हणेल ते मी सगळं काही त्याला देऊ लागले आणि एकमेकांचा आधार बनू लागलो. सुखामध्ये सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव घेऊ लागलो होतो. त्याला पण खूपच आनंद मिळत होता आणि मी पण त्याच्या प्रेमाने सुखावले होते. तो सुंदर अनुभव कधीच न थांबण्यासारखाच होता. असं वाटत होतं की हा दिवस कधीच संपू नये. मात्र त्या दिवशी दिवसभर खूपच मला प्रेम मिळालं. एवढ्या वर्ष मला नवऱ्याचं सुख तर मिळालं नाही. तो नसल्यामुळे मी जगणंच सोडून दिलं होतं. मात्र माझ्या आयुष्यात असा व्यक्ती आला होता, तो मला सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव देऊ शकत होता. मात्र तिथून पुढे मी चांगलेच दिवस तिथे राहिले. मात्र रोज ज्या दिवशी वेळ भेटेल त्या दिवशी मी आणि तो फिरण्यासाठी बाहेर जायचो. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.